मुंबई अहमदाबाद महामार्ग मागील 3 दिवसापासून वाहतुकीच्या विळख्यात अडकलेला आहे। जर पाहिलं तर सध्या मी याच महामार्गावर उभा आहे। मागील 3 ते 4 दिवसापासून वाहतुकीची समस्या ही गंभीर वाढू लागलेली आहे। यामुळे या परिसरामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या स्थानिकांना नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। आणि याच अनुषंगाने या ठिकाणी जी ससूनगर या ठिकाणी जी चौकी आहे या चौकीला भेट आता काँग्रेसचे नेते तसेच मनसेचे नेते आहेत त्यांनी दिलेले आहे। तर सर काय सांगाल आज तुम्ही? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वर्सोवा चौकीला भेट दिलेली आहे। काय नक्की मागण्या आहेत आणि त्यांच्याकडून काय उत्तर देण्यात आलेलं आहे? आम्ही हा जो रोड खराब झालेला आहे, जे कॉन्क्रिटीकरण केलं आणि गायमुखच्या चढणीवरती जिथे खड्डे पडले तिथे चांगला रोड बनावा म्हणून 20 दिवस काम हा रोड बंद केला होता। त्यानंतर परत खराब झाला, परत 10 दिवस केला होता आणि आणखी परत खराब झालाय। आणि पावसाळ्याच्या हिशोबाने तिथे जे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्याचा परिणाम इतका बॅकलॉग मारतो हेवी ट्रॅफिकचा की आमच्या वसईला सातिवली पर्यंत ट्रॅफिक जाते आणि त्या हायवेवर राहणारे नागरिक त्यांना त्रास होतो, ट्रॅव्हलिंग करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो। भले हेवी ट्रॅफिक चालवतात त्या ड्रायव्हर लोकांना पण याचा त्रास होतो। त्यांच्यामुळे आम्हाला होतं ते बरोबर आहे, पण शेवटी त्यांना पण त्रास भोगावा लागतो। पुढे पोलिसांचं नियोजन कुठेतरी चुकतंय का? पोलिसांचं नियोजन चुकतं असं बोललं जात नाही। ते मेहनत करतात, दिवस रात्र मेहनत करतात, पण ते गधा मेहनत करतात। याच्यामध्ये कारण कशासाठी घडते? पोलिसांचं काम आहे नुसतं ड्युटी करणं नाही, ते ड्युटी करताना ह्या गोष्टी घडू नयेत। एखादं संकट असेल ते होऊ नये त्याचं पण त्यांनी रिपोर्टिंग तयार करायला पाहिजे। आम्ही सांगतो की बाबा इथे रोडची हालत अशी आहे आणि हेवी ट्रॅफिक एवढी चालते, दुसरी ट्रॅफिक एवढी चालते, तर इथे काहीतरी नियोजन करा असं ते प्रस्ताव त्यांनी ऍडव्हान्स मध्ये टाकायला पाहिजे। म्हणजे प्रशासन कुठे? तर त्यांना असं वाटतं की आम्ही पोलीस डिपार्टमेंटनी जर मंत्र्याला एक प्रस्ताव दिला तर मंत्री बोलतात काय रे आमची अब्रू काढता का? म्हणजे हे लोक घाबरतात। पोलिसांसोबत तुमचं काय डिस्कशन झालं आणि पोलिसांनी पर्याय काय सांगितला? पोलिसांनी आम्ही जेव्हा आंदोलनचं त्यांना पत्र दिलं आणि पुकारलं की आम्ही फाउंटन नाक्यावरनं चालत तुमच्याकडे येणार कमिशनरकडे आणि निवेदन देणार, आणि जर निवेदनाचं त्यांनी प्रस्ताव घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही रस्ता जाम करणार। मग त्यांनी आपल्या डिपार्टमेंटच्या पोलिसांना सांगितलं की बाबा हा सुशांत पाटील यांनी जे पत्र दिले आणि भूमिपुत्र संघटनेतर्फे जे पत्र दिले यांचं त्यांना लगेच त्यांची भेट घ्या, त्यांना सांगा की तुमची काय अडचण असेल ती दूर करण्यासाठी आमच्या बरोबर भेटा, ती अडचण सांगा, त्याप्रमाणे आम्ही लगेच ते अंमलबजावणी चालू करतो। आणि आज इंगोले साहेबांनी आणि इकडच्या SCP साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी जे काय अंमलबजावणी करताचं जे पत्र काढले लगेच कॉन्ट्रॅक्ट दिलं। त्या कॉन्ट्रॅक्टचं 6 तारीखपासून जोरदार काम चालू होणार आहे, ते 14 तारीखपर्यंत संपवणार आहे। पण आम्ही सांगितलं काम करताना तुम्ही पालघर कलेक्टरला पत्र द्या की हे काम चालू असताना तुम्ही हेवी ट्रॅफिक जो आहे ते मनोरवरनं डायव्हर्ट करा, म्हणजे काम करणाऱ्यांना पण बरं होईल आणि लोकांचा जो त्रास चाललाय त्याची पण सुविधा होऊन जाईल, त्यांचा त्रास कमी होईल। त्याप्रमाणे आमचं निवेदन त्यांनी ऐकलं आणि आम्हाला ते काम करण्याचं पत्र पण त्याची कॉपी पण आम्हाला दिली आणि कलेक्टर साहेबांना सोमवारी त्यांचं निवेदन देतात, प्रस्ताव देतात, त्याची पण आम्हाला कॉपी देणार आहे। म्हणून आमचं तूर्त समाधान झालेलं आहे। आणि हे जे आम्ही आज जी प्रक्रिया केली याच्यामध्ये आमचे मीरा भाईंदरचे मनसेचे सगळे मेन अधिकारी आणि दुसरे आपल्या इकडचे नागरिक हे सुद्धा आमच्याबरोबर सामील झालेत आणि त्यांनी सुद्धा इकडच्या लोकांनी पण ह्या आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे पण धन्यवाद देतो का तुम्ही नागरिकांकरता मनसे हे नेहमी रस्त्यावर उतरते। आता सध्याला माझ्यासोबत मनसेचे मीरा भाईंदर शहर उपाध्यक्ष सचिन पोकलेजी आहेत। सर आज देखील तुम्ही या चौकीमध्ये होतात, पोलीस जे आहेत त्यांच्याजवळ बैठक झाली होती, पुढचे निर्देश काय आहेत आणि जर ते पालन झालं नाही तर पुढची भूमिका काय? 4 तारखेला ते अधिसूचना जाहीर करणार आहेत। अधिसूचना एवढ्यासाठी जाहीर करणार आहेत की 6 तारखेपासून 6, 7, 8 या 3 दिवस या रोडचं काम चालू होणार आहे। 9-10 ला पुन्हा ट्रॅफिक सोडणार आहेत आणि पुन्हा 11, 12, 13, 14 हा 14 तारखेपर्यंत रस्ता दुरुस्ती करून देणार असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।
जर 14 तारखेला जर झालं नाही, 15 तारखेला 15 ऑगस्ट असल्यामुळे आपल्या भारताचा सन्मान याकरता 15 तारखेला आम्ही वाट पाहू. 16 तारखेला जर रस्ता बनला नाही तर 16 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपल्या स्टाईलने जे उत्तर देणार आहे. यासोबतच या महामार्गाची व्यथा मांडणारे सुशांत पाटील जे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल? वारंवार तुमची ही मागणी होती, आज स्वतः तुम्ही या चौकीमध्ये भेट दिलेली आहे. महामार्ग अनेक दिवसापासून वाहतुकीच्या विळख्यात सापडलेला आहे, पुढची भूमिका काय? खरं म्हणजे अजब वाटते की राष्ट्रीय महामार्ग हा मीरा भाईंदर कॉर्पोरेशनला दुरुस्तीसाठी दिलेला आहे. आता आम्हाला पत्र दिलं, आम्ही आयुक्त साहेबांना भेटायला जाणार होतो. त्यासोबत त्या चर्चेवर आम्ही इकडे जी त्रसलेली जनता आहे, मला समजत नाही का इकडे पक्षभेद का करतात. आता आमच्यासोबत मनसेवाले सुद्धा उभे आहेत. आता इकडे ट्रॅफिक प्रत्येकाला झेलायची असते, प्रत्येक जण सोचतो. पण आता आम्हाला पत्र दिलं, आम्हाला आश्वासन दिलं की 6 तारखेपासून या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू होते. फेब्रुवारी पासून काम दिलेलं होतं, आता ऑगस्ट उगवलं, आता काम चालू करायलाच आहे. मला समजत नाही की ज्याची ऐपत नसते त्याला कशाला काम दिलं. आणि ह्या 14 तारखेपर्यंत काम पूर्ण होईल आणि वाहतूक सुरू होईल असं आम्हाला आश्वासन दिले. जर 15 तारखेच्या नंतर जर इकडे खड्डे दिसले तर आम्ही 100% इकडे राखणार. पण बघायला गेलं तर हे जे खड्डे आहेत ते मीरा भाईंदर हद्दीमध्ये आहेत आणि या ठिकाणी एक आमदार आहेत, परिवहन मंत्री आहेत. काय आरोप? बघा, काम करायला ना इच्छाशक्ती लागते. आता तुम्हाला 4-4 पदरी ब्रिज बांधायचं असेल तर बनवू शकता. हे खरे खड्डे आहेत ना, याच खड्ड्यावरून हे आमदार जातात, मंत्री जातात, सर्वजण याच रस्त्यातून जातात. पण यांना दिसतात, पण प्रशासनाला वर अंकुश जसं पाहिजे तसं होत नाहीये. मला समजत नाही का याच्यासाठी का ते पुढाकार घेत नाहीये. आम्हाला वसईवाल्यांना इकडे यायला लागतं आंदोलन करायला, मीरा भाईंदर मध्ये येऊन. म्हणून ह्या जेव्हा सत्ता असते असं वाटते, काही आमदारांना असं वाटत असेल तर सत्तेत आहोत म्हणून आपण बोलू नाही शकत. तर असं वाटतं का त्यांना विरोधात पाहिजे होतं. आता मी विधान भवनात बघतो का विरोधात जो आमदार असतो तो पाहिजे ते प्रश्न विचारू शकतो, पण सत्तेत जो आमदार लिमिटेशन असतात तसंही सुद्धा असू शकतं. म्हणून ते त्यांची व्यथा त्यांच्याकडे असेल, मला माहिती नाही. थेट आरोप सुशांत पाटील यांनी केलेला आहे की सत्तेतले आमदार जे आहेत ते आपले प्रश्न मांडण्यासाठी कुठे असक्षम होताना आपल्याला पाहायला मिळतं. या आंदोलनामध्ये या परिसरातील जे गाव आहे त्यातील महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. काय सांगाल? आज तुमची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे, काय नक्की उत्तर मिळालंय? उत्तर असं मिळालंय का आता ते बोलले की आम्ही गायमुखच्या चढणीचं काम चालू करतोय. मग आम्ही बोललो तेव्हा तुम्ही काम चालू करणार ट्रॅफिकचं नियोजन करा, तर तुम्ही मोठ्या गाड्या त्या डायव्हर्ट करा मनोर पासून. ते बोलले आम्ही डायव्हर्ट करतो त्या. आणि आम्ही बोललो का आता मंगळवार बुधवार पासून आम्हाला जर कंटेनर आमच्या रस्त्यावर दिसला ससूनगरला तर आम्ही एक पण कंटेनर सोडणार पण या 4-5 दिवसामध्ये वाहतूक कोंडी वाढलेली आहे, मुलांच्या शिक्षणावरती काय इफेक्ट होतोय आणि तुमच्या रहदारीवरती काय इफेक्ट होतोय? खूपच इफेक्ट. मुलं शाळेतच नाही गेले 3-4 दिवस झाले आणि त्याचं काही सरकारला पडलंच नाहीये. कारण की मंत्री झोपलेत वाटते सगळे, कारण की काय कोण बघायला पण नाहीत ना, कोण विचारत पण नाही आम्हाला तुमचे रस्ते, पाणी, लाईट कशावरच आम्हाला काही सोल्युशन नाही. आम्हाला मोर्चेच काढायला लागतात. कोणता आजारी पेशंट जर असं रुग्ण तर त्यांना कसं न्यायची व्यवस्था होते की काय, कसं पद्धतीने? तेच रॉंग साईडने जायचं तेव्हा अडवणार, मग फाईल दाखवलं ते सांगणार का डॉक्टरकडे चाललं, अरे पेशंट घेऊन चाललोय, तो ते हा असेच फाईल दाखवत सगळे जातात. मग आम्ही अजून काय करायचं, मी त्यांना बोललो. पुढची भूमिका काय असेल जर हे रस्ते भरले नाही तर? महिला म्हणून तुम्ही पुढे काय भूमिका घेणार? आंदोलनच करणार आम्ही, रस्तेच बंद करणार. मग कुठून जायचंय ते जा तुम्ही असं. या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलेल्या, अनेक दिवसापासून त्या ठिकाणची जी मुलं आहेत ती शाळेत देखील जात नाहीये. जर 14 तारखेपर्यंत हे खड्डे भरले नाही तर येत्या 15 तारखेला उग्र आंदोलन करून असा इशारा जो आहे तो या परिसरातील नागरिकांनी दिलेला आहे. पुढे महेश गोळचं, मी मनोज तांबे, साम टीव्ही, मीरा भाईंदर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.